सत्यजित, तो माणूस आपल्या घरी येऊन जे काही बोलला ते दुखावणारं तर होतं, पण खरं तर त्याचे आभारच मानायला हवे. निदान त्या निमित्ताने तरी तू तुझ्या कोशातून बाहेर पडलास. खरंच बरं वाटलं. हे बघ, आता हे सगळं तू मागे टाकून ना. मला भूक लागली. हो, मी काहीतरी खायला घेऊन येते. मंजिरी, मला भूक लागली. अरे तिला कशाला, तू थांब. मंजिरी. हो, मी आणते. आजचा दिवस माझ्या चरित्रामध्ये एकदम सोनेरी अक्षरामध्ये लिहायचा बरं का. असा खुश आहे आपण, एकदम आनंदी. अहो साहेब, जसं आपण ठरवलं तसंच घडलंय समज. जय तांबडे बाबा. हायस कुठं? आज सोनियाचा दिनू, आज अमृताचा धनुका काय ते झालंय. माग माग, तुला काय मागायचं ते माग. माग तू अर्ध राज्य माग, देणार. साहेब, माझ्या मेहण्याची गॅस एजन्सी दिली. उद्या मंत्रालयात जायचं, पत्र घ्यायचं, एजन्सी मिळणार. धन्यवाद साहेब. धोळकर असं आहे काय? तुला माहित नाही आपलं प्लॅनिंग कसं असते ते. अहो साहेब, तुमचं प्लॅनिंग काय सांगावं. तांबडे बाबाची कृपा. तू बघा जाता मी त्याला कसा नाचवतो ते. हा? मला रस्त्यावर आणायला निघाला होता काय? त्याला तर रस्ता बी लागू देत नाही मी. असा गटारात कोंबतो का नाही तू बघ. अहो साहेब, तुम्ही एकदा ठरवलं म्हणल्यावर साक्षात देव जरी खाली आला तरी ते काय करू शकत नाही. हा, तेच आपली पावर माहित नाही त्याला. साहेब, आता तुमच्या डोक्यामध्ये पुढचं प्लॅनिंग काय? प्लॅनिंग? ते कोण तो गोरा गोमटा? कोण? सत्यजितचा भाऊ. सत्यजितचा भाऊ. त्याला बोलवा भेटायला. अहो पण साहेब, त्याला भेटायला बोलवणं म्हणजे काय कळलं? धू म्हणलंय की कळलं साहेब. कुठे चाललीस? यांनी स्वतःहून खायला मागितलंय माझ्याकडे. जाऊ दे मला. काय आहे ह्यात? काही टाकलं बिकलं नाही ना? शी, केवढा घाणेरडा विचार करता हो तुम्ही. मला उलटून बोलायचं नाही. हे बघा, जाऊ द्या मला बोलायचं नाहीये तुमच्याशी. तू सत्यजितकडे जायचं नाहीस. तुझ्या हातचा पाण्याचा एक घोट बी तो पिणार नाही. आल्या पावली मागे जायचं. आणि असं बी प्रिया आहे ना त्याची काळजी घ्यायला. आत्या, माझ्या आईनं मला मोठ्यांचा आणि त्यांच्या वयाचा मान ठेवायला शिकवलाय. पण जर तुम्ही माझ्या आणि सत्यजितच्या मध्ये येणार असाल ना, तर ती शिकवण विसरून जाईन मी. हात सोडा, जाऊ द्या मला. हात सोडा. लई माज आलाय हिला. ठीक आहे, एकदा तो घटस्फोटाचा कागद हातात येऊ दे. नाही हिला हाताला धरून बाहेर काढली ना तर बघच. जे झालं ते झालं. हे बघ, आता मागचं सगळं विसरून तुला पुन्हा एकदा नव्याने उभं राहायचंय. आणि तू ते करू शकतोस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. सत्यजित, या आधी तू कितीतरी संकटांना सामोरं गेलायस एकट्याने. आणि आता तर तू एकटाही नाहीयेस. मी आहे तुझ्या बरोबर.
अहो, हे दूध पिऊन घ्या आणि काही लागलं तर आवाज द्या. मी बाहेरच आहे. तू थांब इथेच. इथे बस. बाहेर जाऊ नकोस. तिथे ती लोक टपून बसलेत आपल्या दोघांसाठी. तू नको जाऊस. अहो, सत्यजित, हे हे काय बोलतोयस तू? अरे बाहेर कोणी नाहीये खरंच. तू तू स्वतःच्या घरात आहेस, आपल्या घरात, आपल्या लोकांमध्ये. तुझा तुझा ही पण त्यांच्यातलीच आहे. ही मारून टाकणार आहे मला. तू जा इथून. काय? जा इथून. प्रिया, प्लीज. तुम्ही हे दूध पिऊन घ्या ना, तर गार होईल ते. खूप झोप येते मला. गेली अनेक वर्ष झोपलो नाहीये मी. खूप झोप येते. मला कल्पना आहे. मला कल्पना आहे की हा क्षण खूप तात्पुरता आहे, पण मला माझं पुढचं अख्खं आयुष्य जगायला पुरेसं आहे. माझ्याशी असं बोलत होता जणू मी त्याचे शत्रू आहे. मला म्हणाला घरातून बाहेर जा, तू टपलेस मला मारायला. हे हे काय बोलणं झालं? आणि एवढं सगळं होऊनही अजूनही तो मंजिरीचीच बाजू घेतोय ना. प्रिया, प्रिया शांत हो. अगं आपल्याला मोठी लढाई लढायची आहे. त्यासाठी हे असे छोटे छोटे अपमान घ्यायला पाहिजे. हा, पण ते विसरायचे नाहीत. हा, विसरणार तर मी नाहीच आहे कधी, पण आत्या गप्प बसून शांत राहून कसं चालेल? तू बघच आता मी काय करते ते. काय करणार आहेस तू? इतके प्रयत्न करून आपल्या बाजूनी काहीच होत नाहीये ना. घडल, आपल्या बाजूनच घडल. आता वहिनीकडे जाते आणि एक घाव दोन तुकडे करतेच. ही मंजिरी, ही ब्यात ह्या घरातून हकलून काढते की नाही बघच तू. क्या बात है आत्या. नाही, माझी काही मदत लागली तर सांगा. हे तू काय करतेस इकडे? जा इकडनं. काय झालं ना प्रिया, काल रात्री मला स्वप्न पडलं की प्रिया नावाच्या एका गरीब बिचाऱ्या मुलीला माझ्या मदतीची खूप गरज आहे, म्हणून धावत आले ग तुझ्याकडे. नेत्रा, तुझ्याकडनं मदत मागण्या इतकी वाईट वेळ माझ्यावर नक्कीच नाही आली. हो बघ बाई, म्हणजे कसं आहे, मला तर मदत करायची खूप हुक्की आली, पण तुला जर माझी मदत नको असेल तर ठीक आहे, मी जाऊन मंजिरीला मदत करीन. पण तिला जर मदत करायची असेल तर या खोलीत काय काय कटकारस्थानं शिस्त आहेत ते मला घरातल्या सगळ्यांना जाऊन सांगावं लागेल. तू धमकी देतेस मला? हो, क्लेवर प्रिया, सगळं लगेच कळतं ना तुला. जास्त शहाणपणा करू नकोस नेत्रा, नाहीतर आता मावशीला सांगीन तू कुठल्या गटारातून आली असते. आणि हा जो सगळा माज आहे ना, तो एका सेकंदात उतरेल. चालेल, आता लगेच आपण बाहेर जाऊया आणि आईंना सगळं सांगून टाकूया. मग त्या मला घराबाहेर काढतील. पण प्रिया, मी जर घराबाहेर पडले ना तर माझ्या आधारासाठी निदान ते गटार तरी आहे. पण तू
तू बाहेर पडलीस तर कुठे जाशील? नेत्रा, प्रिया, ए काय चाललंय दोघींचं? भांडून काय होणार आहे? तुम्हा दोघींना एकच गोष्ट पाहिजे आणि त्यासाठी मिळून मिसळून काम करावं लागल. वा, बघितलंस प्रिया, याला म्हणतात शहाणपण. अगं आपल्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत आत्यांनी. शिक जरा त्यांच्याकडून काहीतरी, कळलं का? हॅलो, गौरांग मुधळकर साहेब, हुज देर? या पामराला विखे म्हणतात. विखे? विखे? अहो साहेबांचे काम मीच करतो. दादा होळकर साहेब. दादा होळकर? हा, त्यांचे काम समधी मीच बघतो. हा, त्यांचं माझ्याकडे काय काम? अहो गौरांग साहेब दचकताय कशाला? नाही का आम्ही तुमच्या घरी आलो होतो तेव्हा म्हणजे ओळख वाढवावी आणि ओळखीचा कोणाला कसा फायदा होईल काही सांगता यायचं नाही. हा, तेव्हा म्हणलं आयुष्याचा नियमच असतो की माणसं जोडावीत. हा, अहो माणसांची श्रीमंती त्यातच असते. माझ्याकडे? अहो सत्यजित रावांचं आमच्या साहेबांचं जे काय ते ठेवा बाजूला, पण आपली मैत्री तर होऊ शकते. हा, होऊ शकते ना. काय आहे, मी आधी दादाशी बोलतो आणि मग हे बघा, अहो दादांशी काय बोलायचं आहे? आमच्या साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवले. अहो भली भली माणसं त्यांना भेटायला तरसत्यात, तरी त्यांच्या नशिबात नसतं ते. तुम्ही काय घेऊन बसलाय हो? अहो आमचे साहेब स्वतःहून तुम्हाला बोलवतात आणि त्याचा विचार कसला करताय? मी जरा कामात आहे, मी ठेवतो. अहो गौरव, वहिनी सत्यजित बरा होईल मला त्याची काळजी वाटत नाही. मला काळजी वाटते ती तुमची. कारण आपल्या हातून अजून असा एकही पुरावा नाही की ज्यामुळे तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल. मी पुण्याला गेलो, मधुराला भेटलो, तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी मला कळल्या, पण अजून असं एकही कारण आपल्याकडे नाही की जे आपण सत्यजितला समजावून सांगू. वहिनी तुम्ही एक काम का नाही करत, तुम्ही मधुराला इथे बोलावून घ्या ना. मधुराला? हो, कारण तुम्हाला घराबाहेर पडता येत नाही आणि सत्यजित बरा झाला की मला तुमच्याशी मोकळेपणाने बोलता येणार नाही. त्यामुळे मधुरा जर इथे आली तर. नाही भाऊजी, मला नाही वाटत मधुरा इथे येऊ शकेल. बाबा पाठवणार नाहीत तिला माझ्याकडे. नाही वहिनी, पण कसं आहे, पुरावे गोळा करण्यासाठी आपल्याला धावपळ करायची गरज आहे आणि अशा वेळी मदतीला जर कोणी असेल तर. कसं आहे ना भाऊजी, ह्या घरात मलाच काडी इतकी किंमत नाहीये. मधुराला मी इथे कसं आणणार? पण सत्यजितला तर मधुराबद्दल जिव्हाळा आहे. हो, म्हणजे ते तिला लहान बहिणीसारखं मानत होते, पण आता परिस्थिती खूप वेगळी आहे. ठीक आहे, बघू काय होतं ते, पण तुम्ही काळजी करू नका. येऊ मी? ताईसाहेब, तुम्हाला आईसाहेबांनी बोलवले. हो, आले. गौरांग, कसं दिसतंय हे? गौरांग, तुझ्याशी बोलतीये मी, कसं दिसतंय हे? ठीक आहे. ठीक आहे का ठीक आहे? कसं आहे ना,
आता या घराची मालकीण झाल्यावर मला असे दागिने घालून मिरवायची सवय करायला पाहिजे ना, म्हणून आत्तापासूनच प्रॅक्टिस करते. काय झालंय? त्या दादा होळकरचा फोन आला होता. दादा होळकर म्हणजे तो आपल्या घरी आला होता तो? हो. काय? पण त्यांनी तुला का फोन केला होता? नाही म्हणजे त्यांनी नाही, त्यांचा तो माणूस आहे ना, विके. गौरांग, तुझ्या लक्षात येत आहे का? दादा घरी बसून आहेत म्हणल्यावर लोक तुला कंपनीचा मालक समजायला लागलेत, तुला कॉन्टॅक्ट करायला लागलेत कामांसाठी. हे बघ गौरांग, आता सगळं नीट सांभाळ फक्त, कळलं ना? बरं मला सांग, काय म्हणत होता तो? त्यांना भेटायचं होतं मला. मग कधी जाणार आहेस? नाही, मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. तू नाही म्हणालास? हो. अरे तू एवढा का घाबरतोयस त्या माणसाला? नाहीतर काय, तो घरी आला त्या दिवशी नाही बघितलंस का? कसला डेंजर माणूस आहे तो. मला भीती वाटते. गौरांग, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का, की त्या दादा होळकरचं आणि आपल्या सत्यजित दादांचं काहीतरी भांडण आहे. म्हणून तर. अरे जरा विचार कर. नाही राहू देत, ते नाहीच जमणार तुला, मीच सांगते. ऐक, त्या दादा होळकरचं आणि सत्यजित दादांचं जे काही भांडण आहे ना, त्याचा फायदा आपण करून घ्यायला हवाय. शिरतय का काही डोक्यात? का अजून समजावून सांगू? नाही, या वेळेला मी तुझं अजिबात ऐकणार नाही. अगं, त्या 2 वाघांच्या भांडणात माझ्यासारख्या बिचाऱ्या कोकराचा जीव जायचा. अजिबात नाही. आणि भेटायला जा. आई, आत ये आणि दार लावून घे. आई, बैस. नाही, मी ठीक आहे. मी बसायला सांगितलंय मंजिरी. हे बघ, हे घर कुठल्या परिस्थितीतून जात आहे, त्यामध्ये माझ्या सत्यजितचे किती हाल होत आहेत, यावर चर्चा करण्यासाठी बोलवलेलं नाहीये तुला मी. त्याहीपेक्षा महत्वाचं काहीतरी सांगायचंय म्हणून बोलवलंय. हो, मी ऐकते. सत्यजित हा माझा फक्त मुलगा नाहीये, तो या घराचा कर्ता पुरुष आहे. जेव्हा जगाने त्याच्याकडे पाठ फिरवली तेव्हा लहान वयामध्ये स्वतःच्या कोवळ्या खांद्यावर त्यांनी या घराची जबाबदारी पेलली आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. सत्यजित माझा स्वाभिमान आहे, माझा अहंकार आहे, माझ्या जगण्याचं कारण आहे सत्यजित. मला कळतंय आई. हो ना? मग हेही समजून घे की माझ्या सत्यजितला स्वतःच्या मनगटाच्या बळावर, आत्मविश्वासाच्या जोरावर हे साम्राज्य निर्माण करताना बघितलंय मी. आणि त्याच माझ्या सत्यजितला या अवस्थेत मी नाही बघू शकत. त्याच्या आयुष्याच्या कणाकणाची साक्षीदार आहे मी. त्यांनी काय काय भोगलंय ते सगळं बघितलंय मी. आणि म्हणूनच आता त्याच्या आयुष्यात मला सुख हवंय. ते सुख नक्की येणार आहे आई, तुम्ही फक्त विश्वास ठेवा. सुख येणारच आहे, याबद्दल मला शंकाच नाही. पण आताच्या या परिस्थितीला एक व्यक्ती कारणीभूत आहे, आणि ती मी आहे. नाही, ती व्यक्ती मी आहे. पण आताच्या या परिस्थितीला एक व्यक्ती कारणीभूत आहे, आणि ती मी आहे. नाही,
ती व्यक्ती मी आहे. केवळ मी सांगितलं म्हणून सत्यजित लग्नाला तयार झाला. मी सांगितलं म्हणून त्यांनी तुझ्याशी लग्न केलं आणि संसाराला सुरुवात केली. पण या संसारातून काय मिळालं त्याला? दुःख, मनस्ताप. आई हे बघा, तुम्ही तुम्ही प्लीज या सगळ्याचा एवढा विचार नका करू. सगळं नीट होणार आहे मला माहिती आहे. मी हे तू सांगायची गरज नाहीये मंजिरी. इतके दिवस गोष्टी घरात होत्या, 4 भिंतीत. आता त्या चव्हाट्यावर आल्यात. बाहेर तोंड दाखवायला जागा राहिलेली नाहीये. सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय सगळं. नाही, आता हे वादळ थांबायला हवं. कोणाचा तरी जीव जायच्या आत. नाही आई, ही वेळ कधीच नाही येणार आपल्यावर. ही वेळ येईल असंही कधी वाटलं नव्हतं मंजिरी. आई प्लीज, हे बघा, हे सगळं एका मोठ्या गैरसमजातून होतंय. मी पुरे पुरे आता कसलंही स्पष्टीकरण मागत नाहीये मी तुझ्याकडे. ती वेळ निघून गेलीये केव्हाच. आई तरी सुद्धा तुम्ही एकदा काय झालं, कधी झालं, कसं झालं यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये मंजिरी. आता ह्या सगळ्यावर मला फक्त उपाय हवाय. तो मी शोधलाय. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाहीये मला. कुठला मार्ग? तुझा आणि सत्यजितचा घटस्फोट. आई हो, मी सत्यजितशी बोलली आहे या विषयावर, पण त्याची तयारी नाहीये. आणि आता त्याच्यावर दबाव आणून त्याला त्रास द्यायची माझी इच्छा नाहीये. पण घटस्फोट हवाच आहे. तेव्हा आता तू सत्यजितला सांगायचंस की तुला त्याच्यापासून वेगळं राहायचंय. तुला घटस्फोट हवाय. तू त्याला घटस्फोट द्यायला तयार करायचंस. बस.